नमस्कार. कथामाला या सदरामध्ये मी पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सध्या कोरोना महामारी सुरू आहे आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये आपण भगवंताकडे प्रार्थना करूया की त्याने या विश्वाचं कल्याण करावं, दुष्टांची बुद्धी शुद्ध करावी, सर्व प्राण्यांमध्ये परस्पर सद्भावना व्हावी, सर्वांनी एक दुसऱ्याचं हितचिंतन करावं आणि आपलं मन शुभ मार्गांमध्ये प्रवृत्त व्हावं. आपल्या सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्रीहरीमध्ये प्रवेश करावी. या कोरोना महामारीपासून आपण सावध राहावं. जगात अशी कुठलीही समस्या नाही की ज्याचं समाधान नाही. हर अंधेरी रात के बाद चमकते हुए सूर्य का उदय अवश्य होत आहे आणि या अनुभवानेच आपण निश्चितच भगवंताच्या कृपा आशीर्वादानं निरोगी राहाल. मला आशा आहे की या विषम आपदेमध्ये आपण आपल्या परिवाराची काळजी घेत असाल. आम्ही विश्वास करत आहोत की आपण सगळेजण स्वस्थ, सुरक्षित, ऐकांतिक आणि सकारात्मक असाल. श्रीहरी आपलं सर्वांचं मंगल करो. सर्व शक्तिमान परम करुणामय ईश्वर आपणा सर्वांना स्वस्थ, समृद्ध आणि दीर्घायू करो. आपण सकारात्मक विचारांना प्रवृत्त करूया, सकारात्मक राहूया, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आजची ही जी कथा आहे ही माझे सन्मित्र आदरणीय महेंद्र भगत सर, पुरुषोत्तम वर्मा साहेब, श्रीयुत अविनाशजी कुक्कर, श्रीयुत राजेंद्र जाधव सर, श्रीयुत खंडेराव गोरे सर आणि श्रीयुत बाळासाहेब मोरे सर यांना ही कथा मी समर्पित करीत आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति को बुद्धि एषा अहं करोमीति वृथाभिमान स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः. सुखाचा आणि दुःखाचा कोणीही दाता नसतो. ही वेगवेगळ्या प्रकारची माणसंच आपला चुकीची बुद्धी प्रदान करत असतात. मी केलं हा आपला खोटा अभिमान असतो, जो तो आपल्या कर्मरूपी सूत्रामध्ये बांधला गेलेला आहे. सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण देताना आचार्य विनोबा भावे असं म्हणतात की आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर जर पडला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच जर गटारात पडला तर त्याची प्रतिष्ठा ढासळते, तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच पावसाचा थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं, पण कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमचम चमकतो. आणि स्वाती नक्षत्रावर जर शिंपल्यामध्ये हाच आकाशातून पडणारा पावसाचा थेंब पडला तर त्याचं मोत्यात रूपांतर होतं. पहा गंमत, थेंब तोच, पण कुणाच्या सहवासात येणं, त्याचं अस्तित्व, त्याची प्रतिष्ठा हे सगळं त्यावर अवलंबून असतं. म्हणून मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी. सुसंगती सदा घडो. चला वळूया कथेकडे. खरोखरच मनापासून वाचाल, ऐकाल तर निश्चितच तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कथेचं नाव आहे मी देव पाहिला. एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर जो दिवा प्रकाशमान झालेला होता, पथदीप, त्याच्या प्रकाशात एक 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करत होता. थंडीचे दिवस, कुडकुडत होता, पण मग्न होता वाचनात. हप्त्यातून 2दा त्या रस्त्याने मी जात असायचो. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून त्या रस्त्याने गाडी घेऊन गेलो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन जाऊया. रात्रीचे 12:30 वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली, त्याच्या जवळ गेलो आणि बघून गालातल्या गालात तो मुलगा हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख राहावी. मी म्हणालो, बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? सर, माझ्या घरामध्ये दिवे नाहीत, वीज पुरवठा नाही, माझी आई सतत आजारी असते आणि दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करावा एवढी माझी ऐपत नाही. बाळ, तू मला बघून गोड हसलास. सर, तुम्ही देव आहात. मी म्हणालो, नाही रे
सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. ते जाऊ दे, तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय. सर म्हणूनच मी असलो, मला माहित होतं तो देव कोणत्याही रूपात येईल आणि मला भुकेलेला ठेवणार नाही. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तेव्हा काही ना काही तो मला देतो. कधी नवसाचे पेढे तर कधी फळं देतो. आजही मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं की तो काहीतरी मला देणार. आणि तुम्ही देवाच्या रूपानेच आलात तेव्हा तुम्ही देव आहात की नाही? मी निशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दत्तांना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं. त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा, मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तराळ. त्याला काही विचारणे अगोदरच त्यानं सारं काही कृतीतून सांगितलं होतं. काही वेळानं तो परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. सर माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वाहावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. नंतर कोरोनाच्या भीतीनं लॉकडाऊन झालं. शाळा बंद पडल्या. देवळं ओस पडली. देवळांना कुलपं लागली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. अशाच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली म्हणून मुद्दाम देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाच्या पायरीवरील दिवेही बंद होते आणि तो मुलगाही कुठे दिसला नाही. वाईट वाटलं मला. या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल? कसा जगत असेल? असे नाना प्रश्न आवासून उभे राहिले. कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले. आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो. त्याचे अंत्यसंस्कार झाले. सगळे आपापल्या घरी निघाले. निघताना हात पाय धुवावे म्हणून मी शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो. पाहतो तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला, सर. मी म्हणालो, अरे तू इथे काय करतोयस? तो म्हणाला, सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नाही, त्यात लॉकडाऊन आणि मध्ये शिवमंदिर बंद पडलं. पायरीवरचे दिवेही बंद. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले पण या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाही. तिथं जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली. या पथदीपाखाली माझा अभ्यास चालू असतो. सर मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तो भुकेची खळगी भरणार. बरं तुझी आई कुठे आहे? सर ती कोरोनाच्या आजारात गेली. 3 दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. 14 दिवस इथेच या खोलीत होम क्वारंटाईन होऊन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस असं मला माझी आई नेहमी सांगते. हा सरकारी कायदा भल्यांसाठी असतो. मग मी माझ्या आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या. कालीतल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना होतं नव्हतं त्यात थोडंफार जेवू घातलं आणि आईचं क्रियाकर्म पूर्ण केलं. सर तरी मी हादरलेलो नाही आणि हरलेलो तो मुळीच नाही. दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून. कालच माझा निकाल लागला आणि मी शाळेत पहिला आलो. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहे. पण आता तर खरी अडचण उभी राहिली सर. ऑनलाईन अभ्यास सुरू आहे पण माझ्याजवळ मोबाईल नाही. असं सर तुम्ही वाईट का वाटून घेता? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला? थांबा थांबा सर. तो पटकन आत गेला. छोट्याशा डब्यातून साखर आणली. चिमूटभर माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाला, सर तोंड गोड करा. तो डबा ठेवायला खोलीत गेला. तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतलं. तो म्हणाला, सर मला माहित होतं देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझा खिशातला अँड्रॉइड मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला. त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाच्या बाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो न सांगता. खरा देव तर कधीच नाही दिसला पण मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. खरंच देव पाहिला. ही कथा मला व्हॉट्सअपवर मिळाली पण ही वाचल्यानंतर माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मला आवडली म्हणूनच ही कथा या लॉकडाऊनच्या निमित्तानं आपणा सर्वांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून मी सादर करीत आहे.
आपण काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. मला विश्वास आहे निश्चितच सुदिन येणार आहेत आणि त्या दिवसाची आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहे. तो परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये आनंद घेऊन येऊ या कामनेसह या सुंदर गीताच्या ओळी तुमच्यासाठी. नमस्कार. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने. कुछ हंसते कुछ गम के, तेरी आंखों के साए चुराए रसीली यादों ने. ओ मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने.